अस्वस्थता होती. अशातच एके दिवशी शिवाजी राजांनी एक सभा बोलवली. सगळे सरकारकून मंत्री, सरदार, पंडित, पुरोहित, धर्मपंडितांनाही बोलवलं. प्रत्येकाच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. अनेक प्रश्न घोंगावत होते. राजांनी क्षत्रियत्वावरती मात केली असेल का? कागा भट्टाला काही मार्ग सापडला असेल का? असेल तर कसा? आणि नसेल तर राजे आता पुढे काय करणार? राज्याभिषेक होणार का नाही? झालाच तर राजे स्वतः गादीवर बसणार का दुसऱ्या कुणाला गादीवर बसवणार? आणि तो दुसरा कोण असेल? सगळे सदरेत बसले. बहुतेक शिवाजी राजांना क्षत्रियत्वावरती मात करता आली नाही, कागा भट्टाला हा तिढा सोडवता आला नाही असं समजून अनाजी पंत सदरेत बोलायला उभारला. हे महाराजे, क्षत्रियत्वाच्या बाबतीत मनुस्मृतीनुसार आम्ही तुमचं ऐकून घेतोय, सगळं सहन करतोय, म्हणजे आम्ही हतबल आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. स्वराज्याच्या वाट्याला जाणाऱ्यांच्या नांग्या आम्ही वेळोवेळी कशा ठेचल्या हे अवघ्या हिंदुस्थानाला माहिती आहे. क्षत्रियत्व मला सांगा, मोरोपंत तुम्ही किंवा अनाजी पंत तुम्ही सांगा, क्षत्रियत्वाची नेमकी व्याख्या काय हो तुमची? शस्त्र धारण करणारा आणि बाहुबलावर पराक्रम गाजवणारा तो क्षत्रिय, बरोबर? या न्यायानं माझ्या घोडदळ पायदळातला प्रत्येक पाईक हा क्षत्रियच आहे. आणि जातपात कधी टेलिप्रॉम्प्टर मशीन असतं, ती गाचकन बंद पडू शकतो. हा, मग पाणी प्यायला लागतं. मी काय बोललो नाही बरं का. परत म्हणाल किरण माने कॉन्ट्रोवर्सी करतो. अरे बाबा, टेलिप्रॉम्प्टर मशीन असतं, हे चालता बोलता माणूस होता. हा, तर तू राज्याभिषेकाचं चित्र बघितलंस का? बघितलं की. तुमच्या घरात आहे की राज्याभिषेकाचं पेंटिंग? तर त्या चित्रात राजांसमोर एक ब्रिटिश अधिकारी मान झुकून उभा असलेला दिसतो का नाही? तोच ह्यो हेनरी ऑक्झेंडन. राज्याभिषेकाचा आय विटनेस. तो मागणं लंबुटाग्या डांगुळ्यात चालत येतोय का नाही? हा, तो हाय नारायण शेनवी. ते नाव माने असं कमरेचं बांधकाम काढल्यावानी का चालतो? अभिनय. अहो, हा, त्याला म्हणतात मेथड ऍक्टिंग. काय झालं, पहिल्यांदा ह्या दोघांच्या राहण्याची सोय केली होती रायगडच्या पायथ्याला पाचाडला. कारण राजा राज्याभिषेकाची विधी करण्यात गुंतली होती. राजांनी त्यातनं बी वेळ काढून ह्यांना बोलवून घेतले. त्यामुळे हे लगबगीनं राजांना भेटायला चाललेत. आता तुला यांचा अप्रतिम अभिनय बघायचा आहे का रायगड बघायचा आहे? मला आपलं नाही रायगडच बघायचं. चल मग. चला. Welcome, Mr. Handy. Welcome to Raigad, capital of Marathas land. Whoa, marvelous! Mr. Narayan! Yes. What a magnificent and beautiful fort this is! Wow! I wandered the world and found a beast. So Raigad, the Gibraltar of the East. You say this is the capital grand, heart of mighty Maratha land. Heart of mighty Maratha land.